भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्याची निशाणी हा संदेश देत आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामींकडे एकच प्रार्थना करा, स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना दोन हात करायची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे, तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही स्वामी समर्था. आणि तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तर त्या स्वप्नांना आकार देणारे स्वामी तुम्ही स्वतः आहेत आणि तुम्हीच मला घडवत आहात. एवढंच माझं मागणं तुमच्याकडे आहे की मला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त चिंता करत बसू नका, कारण त्यामुळे आपला प्रत्येक गोष्टीवरचा ताबा सुटत जातो आणि मग शेवटी येतं ते नैराश्य. आणि त्यापेक्षा भक्ती करा, मनाला शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही अगदी सुखी, आनंदी होऊन जाल. आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल तर जे चांगलं घडतंय ते आठवत राहावं आणि जे वाईट घडतं ते विसरण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि ते विसरत राहिलं पाहिजे. नक्कीच तुम्ही जीवनात भरपूर काही पुढे जाल. जिंदगीत वाट्याला आलेल्या भूमिका अगदी आनंदात निभावण्यात, कारण एखादा दिवस प्रत्येकाची जिंदगी इथे एखादी कहाणीच होऊन जाणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आणि प्रत्येकाला जायचंय, त्यामुळे आनंदाने जगा आणि समाधानी आणि सुखी राहा. जेव्हा सर्व संपले असे वाटते तेव्हा प्रयत्न शिल्लक असतात आणि हेच प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवत असतात. आणि त्यामुळे प्रयत्न करणे तुम्ही कधीच सोडले नाही पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. बस एवढंच तुम्ही मनात ठाम राहायला पाहिजे. समोरच्याला दुःख होईल असं कधी बोलू नका, कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणाचं मन अजिबात दुखवू नका. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही. म्हणून फक्त आपल्या हातात एवढंच आहे की आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून वेळ चांगली असेल किंवा वाईट असेल, पण आपला साधेपणा आणि आपला इमानदारी कधीच सोडू नका. स्वतःचं साम्राज्य बनवायचं असेल तर कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडं थोडं प्रयत्न करत राहायचं. साम्राज्य काही एक दिवसात बनणार नाही, पण एक दिवस आपल्या प्रयत्नांनी ते नक्कीच बनेल, हे मात्र तितकंच खरं आहे. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर मग पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील आणि मग ते आपल्याला भेटणारही नाही, एवढंच खरं आहे. स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देऊ नये, कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांनाच सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची. कारण कसं असतं, गाढवाला तूप दिलं की ते पचत नाही, त्याला उकरंडाच फुकायला लागतो. मग तसं लोकांचं पण असतं. त्यामुळे फक्त फॅमिली मेंबर सोडले तर बाकी पूर्ण जगात फक्त प्रॅक्टिकल जगायचं तर निभावत लागेल. मग एवढंच तुम्ही जगलं पाहिजे आणि तसंच तुम्ही राहिलं पाहिजे आणि सर्वांसोबत त्यांच्या स्वभावासारखंच तुम्ही वागलं पाहिजे. जवळच कोणी रुसला, रागवलं तर मग त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या, कारण आडमुठेपणाच्या लढाईत दुसऱ्याचं ऐकून एक चांगलं नात्याचं वाटोळं नक्कीच व्हायला वेळ लागत नाही, हे तितकंच खरं आहे. आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण तरी मी नेहमी हसत असतो. वेळच तर आहे ना, निघून जाईल, हेच मी स्वतःला पटवून देत असतो आणि हेच तुम्ही पण पटवून द्यायला शिका, कारण वेळ निघून गेली की सर्व आपल्या जवळ येतील, हेही तितकंच खरं आहे. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा लागतोच. एकाच दिवसात सगळं काही सक्सेस होत नाही, मग त्याला फक्त तुम्ही संयम राखला पाहिजे आणि संयम राखलं तर सर्व काही नीट होईल. आपलेही आपले राहत नाही आपल्याकडे पैसा नसल्यावर. बाकीच्यांचं काय, विषय घ्यायचा तेव्हा साथ देतील म्हणून लक्षात घ्या. म्हणून ते पैसा असल्यावर सर्व लोक आपल्या जवळ येत असतात. म्हणून तुमच्याजवळ पैसा असणंही तितकं महत्वाचं आहे. जिथे श्वास सुद्धा आपला नाही तिथे ते माझं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा इथे सोडून जावा लागतो, हेही तितकंच खरं आहे आणि 100% खरं आहे. म्हणून मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. त्यामुळे कधीच नाराज राहायचं कारण नाही, कारण दिवस बदलतात तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते. आणि म्हणून सर्व काही बदलणार आहे, फक्त तुम्ही जिद्द सोडू नका आणि चालत राहा. तुम्ही जे काम करताय
ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम देखील होत असतो. म्हणून हे कलियुग आहे, इथं तुम्हाला नक्कीच नजर लावणारे जास्त भेटतील आणि ते असतातच. मग त्यांना तुम्ही मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा. लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकटमध्ये सांगू शकतात, पण निर्णय मात्र स्वतःच्या विचाराने घ्या, कारण तेच आपल्याला आयुष्याला वळण देत असतात. आणि लोकांचं ऐकून जर आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ लागत नाही, मग लागतं कारण. आणि आजकाल कुणालाच कुणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं बघवत नाही, कारण हे कलियुग चालू आहे. म्हणून आम्ही चांगलं आहे हे देव बघतोय आणि तुम्ही आमच्याशी किती वाईट वागतायत हे पण देव बघतोयच की, असं आपण लोकांना म्हणत असतो. फक्त विषय वेळेचा बाकी आहे आणि एकदा का वेळ आली की मग तुम्हाला पण तुमची खरी ती हकीकत कळणार आहे. आणि परमेश्वरावर आपला फक्त नितांत आणि निर्मळ मनाने विश्वास असायला हवा, बस एवढंच हवं. समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईल या भ्रमात राहू नका, कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळच आहे हे लक्षात ठेवा. इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना मित्रांनो, तरी देऊ नका. पण एक गोष्ट मात्र मनात तुम्ही ठाम करून घ्या, कोणाचं मन मात्र नक्कीच दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे नक्कीच मोठं आहे बरं. आणि पैसा प्रत्येक ठिकाणी कामाला येत नाही, म्हणून पैसा फक्त गरजेपुरता कमवायचा असतो. नातं टिकवता येत नसेल तर हरकत नाही, पण व्यक्तीचं मन दुखवण्याची चूक पण करू नये, कारण जेवढा त्रास त्याचं मन दुखल्यावर होतो ना, त्याचा दुप्पट त्रास नंतर आपल्याला सुद्धा होतो. कारण हा नियतीचा फेरा असतो आणि तो सगळीकडे सारखाच असतो. तिथं कोणतेही कॉम्प्रोमाइज होत नाही आणि कोणाचाही वशिला चालत नाही आणि पैसेही तिथं चालत नाही, कारण हे सर्व देवाच्या हातात असतं. म्हणून तुम्ही चांगल्या मनाने आणि चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना, त्यांना आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा समाधान मिळतं. आणि ज्यांना दुसऱ्यांचं वाईट झालेलं बघायची सवय असते, त्यांच्याकडे कितीही पैसा असू द्या, समाधान आणि सुख कधीच नसतं. कायम त्यांना नुसती पैशांची हाव ही फक्त लागलेली असते. हेही खरं आहे, सुख आपल्या हातात नाहीये, पण सुखाने जगणं आपल्या हातात नक्कीच आहे. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका, जे मिळतंय तोच देवाचा प्रसाद आहे, म्हणून आनंदाने स्वीकारा. आणि दुसऱ्यासारखं जगायचा विचार कराल तर मग सुख ही मिळणार नाही आणि समाधानही नक्कीच तुम्हाला मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण हीच वेळ असते जी तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि तीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून त्या वेळेला तुम्ही नमायला शिका आणि पुढे जायला शिका. ताकद, सत्ता, तारुण्य, पैसा या सगळ्यांना एक्सपायरी डेट असतेच, पण जसा दिवस रोज बदलत असतो तशी बाकीची गणित सुद्धा बदलत असतात. त्यामुळे नेहमी विनम्र राहा आणि संयम फक्त तुम्ही तेवढा ठेवा. संकटाचा जास्त विचार करत बसलात तर मग त्रासच होतो. त्यापेक्षा त्या आलेल्या संकटाला भिडत राहिलं तर मार्ग मिळतातच. बदल हा सोपा नसतो, पण तो करणं गरजेचं असतं. नाहीतर जुनाट झालं आहे म्हणून लोक अडगळीत टाकून देतात आणि मग विचारत सुद्धा नाही आणि आपल्याला काही बोलत सुद्धा नाही. खरं बोलायची आणि वागण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण तुमच्याच मनाला मोठं समाधान नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही समाधानी असलात तर नक्कीच तुम्ही सुखी असाल आणि आनंदात असता. जिथं प्रगती असते तिथं निंदा ठरलेलीच असते. म्हणून कोणी काय बोलायचं याचा कधीच विचार करायचा नाही, फक्त आपण आपल्या मार्गानं निमूटपणे चालत राहायचं. एकदा हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या की कोणी कोणच जिवलग राहत नाही. आपल्या पाठीमागे तरी वाईट बोलतील किंवा आपल्याला सगळं सरळ धोका देऊन तरी मोकळे होतील अशी लोक असतात. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे जमायला हवं. आणि नेहमीच माझं सगळं खरं म्हणून चालत नाही, म्हणून तसंही आपण केलं नाही पाहिजे. आणि दुसऱ्यांचं काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा आपलं आयुष्य किती सुंदर आहे आणि ते अजून सुंदर कसं बनवता येईल याच्याकडे मजबूत लक्ष द्यायचं. आणि लोकांचं बघून वागायचं ठरवलात ना तर आयुष्यात दुःखीच राहाल आणि कायम दुःखच तुम्ही भोगत राहाल, एवढं मात्र निश्चित कराय. आयुष्यात आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकट म्हणजेच परमेश्वराची कृपा असते. आणि त्यामुळे स्वतःवर आणि देवावर निसंकोचपणे विश्वास ठेवून वाटचाल करत राहण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून एक लक्षात या, आनंद देणाऱ्या माणसांना आणि आशीर्वाद व्याज मिळत राहतं. म्हणून मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरत असतात. म्हणून आपण नक्कीच कर्म हे जमवलं पाहिजे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात.
आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जीवन खूप सुंदर आहे, त्याला चिंतेत घालू नका. एकदा हरलात म्हणून खेळ अर्ध्यावर सोडू नका. एकाने विश्वास तोडला म्हणून सगळ्यांना त्यांच्यासारखंच समजू नका. आणि सगळंच मनासारखं होणार नाही, पण कधी ना कधी नक्कीच आपल्या मनासारखं दिवस येईल आणि असेल तेव्हा मात्र आनंद लुटायचं नक्कीच तुम्ही विसरू नका आणि आनंद लुटत चला. ज्यांचा स्वभाव आणि अंतर्मन मुळातच खराब आहे अशा लोकांना समजून घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण समुद्र हा खारट आहे आणि खारटच राहील आणि त्यात कितीही साखर टाका गोड ते होणार नाही, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून जशाला तसं तुम्ही वागायला शिका. लक्षात ठेवा, वेळ कधीच पुरावा किंवा साक्ष मागत नाही, ती सरळ शिक्षा देते. हे खरं आहे. आयुष्यात पडझड तर चालूच राहते, म्हणून आपण धडपड करायची कधीच सोडायची नसते, हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात पुढं पुढं चालत राहिलं पाहिजे. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच जगायला शिकलं पाहिजे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगलं पाहिजे. जन्म एकदाच आहे आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत हे तुझं माझं चालणार आहे. मेलं की तो खूप चांगला होता, त्याच्यासारखं कोणीच नव्हतं असं लोक म्हणतात. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याचा आनंद घ्या आणि कोणाचाही विचार न करता पुढे तुम्ही आयुष्यात चालत राहा. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाणार आहे, एवढंही निश्चित आहे. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात आणि मनात ठेवलं पाहिजे. जसे चांगले दिवस जास्त काळ राहत नाहीत, तसेच वाईट दिवस सुद्धा जास्त वेळ थांबत नाहीत. फक्त आपण संयमाने राहायचं असतं. जर का आपण संयम सोडला की एक दिवस अजून वाईट होत असतो आणि वाईटाच्या मार्गाला आपण जात असतो. आपल्याच माणसाची बेईमानी करून मिळालेलं सुख जास्त काळ आनंद देत नाही आणि एक दिवस तुमच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण वेळ सगळ्यांची देत असते आणि ती सगळ्यांवरच असते. म्हणून त्यानुसार तुम्ही वागायला शिकू नका आणि प्रत्येकासोबत प्रेमाने वागायला शिका. नात्यांची कदर पैशांपेक्षा जास्त करा, कारण त्यांना गमावणं सोपे असते पण पुन्हा कमावणं फार अवघड असते. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा नक्कीच तो होऊन जात असतो. आणि आयुष्यात मनासारखं कोणालाच जगता येत नसते. म्हणून परिस्थितीनुसार जगायला शिका, म्हणजे त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्ही मन मोकळेपणाने जगू शकाल. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य कधीच वेळेची वाट पाहत नाही, ते कधीही संपू शकतं. दुसऱ्याला दुखवून आपल्याला कधीच सुख हे लाभत नसतं. म्हणून दुसऱ्याला दुःख कधीच आपण दिलं नाही पाहिजे आणि चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे. जेव्हा काही माणसांना तुमचे दिल चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना काही पण तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करत असतात. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ते तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. मनासारखं जगून घ्या मित्रांनो. एकदा का जबाबदारी अंगावर पडली मग खायला सुद्धा तुम्हाला टाइम मिळत नसतो. आणि जबाबदारी हे नक्कीच कष्टमय असतात आणि कष्ट तुम्हाला करावेच लागतील, तरच तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील. बऱ्याचदा पाहिजे तसं मनासारखं आयुष्य जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीच्या ओझ्याखाली सोडून द्यावे लागतात आणि ते नक्कीच आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला मिळत असेल. स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. आणि नाहीतर कुणाचं चांगलं झालेलं बघायला कुठं कुणाला वेळ आहे आजकाल. आणि ते कुणाला वाटत नाही की कुणाचं चांगलंही व्हावं. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो शेवटी खरा ठरत असतो. म्हणून नियतीपुढे झुकायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे आणि नियतीपुढेच फक्त तुम्ही झुकलं पाहिजे आणि कर्म चांगले केले पाहिजेत. दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच समाधान देऊ शकत नाही. देव कधी ना कधी त्या गोष्टीची दुप्पट परतफेड नक्कीच आपल्याकडून करून घेत असतो आणि ती फेड नंतर आपल्याला भोगावीच लागत असते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनात ठाम लक्षात ठेवलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दिखावा करणाऱ्यांच्या आयुष्याचा वेळ निघून गेल्यानंतर खूप मोठा तमाशा होत असतो, हेही खरं आहे. म्हणून आयुष्यात काही जवळची लोक आपल्याला अडचणीत आणून आपलेच परीक्षा घेत असतात, हेही लक्षात ठेवा. इतर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी
आपल्या भावनांचा विचार करत नाही तर मग आपण का लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसायचा. आपलं आयुष्य आपण आनंदी जगायचं आणि मनसोक्त जगायला शिकायचं. आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. त्यामुळे लोक काय बोलतील हा विचार कधीच करायचा नसतो आणि तो करायचाही नसतो. धुंदी येणं हानिकारक असतं. मग ती झोपेची असो किंवा पैशांच्या झोपेची धुंदी असो. जीवनात त्रास करू शकते तर पैशाची धुंदी नाती उद्ध्वस्त करत असते. दुसऱ्याचा ऐकून आपली नाती खराब करू नका, कारण नाती आपले असतात आणि दुसऱ्यांचाही नाही. आणि लोक पण अशी असतात, चांगलं चाललेले संबंध बिघडतील किंवा हेच बघतात आणि त्यासाठी एकाच दोन सांगायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि अशीच लोक असतात आणि त्यांच्या पाठीमागे आपण कधीच धावायचं नाही. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचंय. इमानदारी आणि खरं वागण्याची सजा कधी कधी वनवास सुद्धा मिळते. जुनं आहे पण हेच खरं आहे एवढंही निश्चित आहे. म्हणून दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नसतो आणि ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला लागतात. भक्ती करायला लाजू नका आणि अंधश्रद्धेचे कधीच गुलाम होऊ नका. देवाचं न कळत का होईना लक्ष आहे आपल्यावर. आपण फक्त नीतिमत्ता म्हणजे भ्रष्ट झाल्यासारखं वागू नका आणि चांगलं फक्त वागा. एवढंच फक्त तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि 2 वेळेस नक्कीच स्वामी समर्थांचं नाव आपल्या मुखात तरी आलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून नक्कीच माणसाला घ्यावं लागतं आणि आपण ते नक्कीच ऐकूनही घ्यायला पाहिजे. आयुष्यात अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्वाचं नक्कीच ठरत असतं आणि ते तसं ठरायलाही हवं. तेव्हाच आपल्याला भरपूर अनुभव त्यातून येत असतात. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास आपल्याला देत असतात आणि तो त्रासही आपण सहन करून घेतला पाहिजे आणि सहनशक्ती आपल्यात ठेवली पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही हेही तितकंच खरं आहे. आणि काटा काय, तो आपल्या सगळ्या मार्गातील काटे सुद्धा काढून टाकू शकतात. म्हणून देवावर फक्त विश्वास ठेवायला शिका. ते सर्व काही आपल्याला देतील. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका, कारण रानातील तण पिकाला त्रास करतं आणि मनातील ताण हा आपल्या आनंदाचा सर्वनाश करतो. त्यापेक्षा स्वामींचे नामस्मरण हे चांगलं आहे आणि सर्व ताण तणाव पासून मुक्त तुम्ही राहायला शिकाल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायला शिका. तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच येईल. अपेक्षा आणि विश्वास चुकीचे कधीच नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अपेक्षा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा असतो. ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हे तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, अक्षरातून निघतात भावना आणि भावनेतून वाहते ते प्रेम आणि प्रेमातून बनत असते जीवन. आणि हे जीवन म्हणजे तुमच्यासारखी प्रेमाची माणसं आणि तुम्ही सतत आनंदी राहावं हीच माझ्या मनाची इच्छा आहे. आणि स्वामींचरणी हीच आपण प्रार्थना करूया आणि सर्वजण सुखी आनंदी आणि मनाने श्रीमंत असावे हेच स्वामींचरणी प्रार्थना. हे लक्षात घ्या, किती उंच उडण्याचा प्रयत्न केला तरी कावळ्याला गरुड होता येत नाही. तसंच तुम्ही किती आम्हाला कावळ्यासारखं चोच मारायला प्रयत्न केला तरी आमची प्रगती कधी थांबवू शकत नाही असं आपण काही मनामध्ये विचार करत असतो आणि ते ठीक सुद्धा आहे. म्हणून एवढं कायम लक्षात ठेवायचं आणि आपण चालत राहायचं आणि जगात आपण कधीही थांबायचं नाही आणि 4 चौघात आपण उठून दिसलं पाहिजे. तुम्ही जे प्रेम आपुलकी देताय ते समोरच्याकडून मिळतच अशी अपेक्षा कधीच तुम्ही ठेवू नका, कारण तुमच्यासारखं हृदय प्रत्येकाकडेच नसतं आणि काही लोक अशीच असतात. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला जवळ करणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि ते आपल्याला त्यांच्या जवळ करून घेतात आणि आपले सगळे दुःख नाहीशी करून घेतात. भक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ आहे आणि शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ. आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ. संकटातला आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ. सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि तेच आपले सर्व काही आहेत. लोकांचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊन आपलं आयुष्य कधीच दुःखी करायचं नाही, कारण जे लोक तसे चुकीचे असतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी या चुकीच्या घडवत असतात आणि चुकीच्या करत असतात. दुसऱ्याला जास्त शिकवायच्या आधी लागू नका,
कारण आपल्याकडून शिकून आपल्यावरच डाव करण्याची संख्या भरपूर काही मोठी असते आणि ते आपण नक्कीच या आयुष्यात आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या लक्षात आपण आणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यांमध्ये अपेक्षा असण्यापेक्षा नक्कीच त्यात भावना चांगल्या असायला हव्या. सुखाच्या शोधात आयुष्य गमावण्यापेक्षा समाधानी तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि जे आपल्याकडे आहे त्यात सुख समाधान आपण मानलं नक्कीच पाहिजे. पराभव व अपमान यशस्वी होण्याची सुरुवात असते हे नक्कीच शिकायला पाहिजे आणि पराभव झाले तरच आपल्याला मोठे यश हे गवसते. नको तिथे बोटं करण्यापेक्षा योग्य ठिकाणी वोट करणे नक्कीच तुम्हाला जमलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही चांगल्या व्यक्तीला पुढाकार दिला पाहिजे. योग्य ठिकाणी जिंकण्यासाठी अयोग्य ठिकाणी हार स्वीकारावीच लागत असते आणि आकाशातल्या चंद्रावर तर सर्वजण प्रेम करतात, पण मला तर सोबतच्या चंद्रावर प्रेम आहे आणि ते तुमच्या लोकांसोबत आणि आवडीच्या लोकांसोबत तुम्हाला असायला हवे. हवे असलेले गमावले असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळेल आणि जे तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेले नसेल. फक्त तुम्हाला संयम ठेवण्याची गरज असते. संकटे जरी मोठी असली तरी सोबत मात्र पक्की ठेवा आणि सोबतीचे लोक चांगले ठेवा. लढाई शिक्षणाची असो किंवा अस्तित्वाची, संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे आणि जीवनात सगळ्यांना संघर्ष आहेच. म्हणून नातं मिळवण्यापेक्षा नातं जोपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यातली कित्येक स्वप्न ही चिरडली जात असतात. म्हणून आपण आपल्या स्वप्नांसाठी नक्कीच जगलं पाहिजे आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नांच्या पाठीमागे आपण राहिलो पाहिजे आणि स्वप्नामध्ये आपण नक्कीच जगायला शिकलो पाहिजे. स्वप्नच आपल्याला भरपूर काही देऊ शकतात आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नासाठी नक्कीच आपण जगायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पुढे दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते त्यांना आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा समाधाने मिळत असतं आणि ती लोक खूप पुढे जात असतात, कारण त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं व्हावं अशी त्यांची भावना असते आणि ती भावनाच त्यांना भरपूर काही आयुष्यात पुढे घेऊन जात असते. आणि तसेच जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वतःला शांत तरी ठेवायचं किती, जे येतोय तो त्रास देऊन जातोय आणि तो त्रास आपण नक्कीच सहन करतोय आणि तो त्रास सहन न करता आपण पुढे जात राहिलं पाहिजे आणि आयुष्यात अगदी आनंदात जगणं पाहिजे. आयुष्य हे खूप मोलाचं आहे आणि ते आपण अगदी प्रेमाने जगलं पाहिजे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. आणि आपल्या पाठीशी स्वामी हे काळंकाळ राहतील आणि टिकून राहतील. फक्त आपली विश्वास आणि आपली स्वामींवरील निष्ठा ही कायम राहिली पाहिजे. कधी कधी नियती आपल्या मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवून द्यायचे असते, बघ या हक्काचे कोणतरी आहे व परके कोण. आणि आपल्याला ते समजवण्यासाठी त्या संकटात आपल्याला टाकत असते. म्हणून आपल्याला तेही आपण शिकून घेतले पाहिजे आणि आपण कुठे संकटात पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा तो होऊन जात असतो. आणि मग आपण भरपूर आयुष्यामध्ये काहीतरी झेप घेण्याचं आपण सामर्थ्य निर्माण करत असतो आणि आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाणार असतो. मन, भावना, शब्द जिथे एकरूप होतात तिथे भक्ती म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागत नाही. म्हणून मनापासून आणि काळजीपासून आपण देवाची भक्ती केली पाहिजे आणि निर्मळ मनाने ती केली पाहिजे, तरच ती देवापर्यंत आपली भक्ती पोहोचत असते. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. फक्त ते अभयवचन आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नको हो उदास, मी तुझ्या आहे आसपास. डोळे बंद करून बघ, कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तो विश्वास म्हणजे आपले स्वामी आहेत आणि स्वामींवर विश्वास तुम्ही नक्कीच ठेवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असला की कुठलेही संकट आपल्यावर येत नाही आणि आली तरी ते आपल्यावर राहत नाही. ते संकट आपल्यावरून निघून जात असतात आणि आपल्याला सुखाचे आणि समाधानाचे दिवस हे नक्कीच येत असतात. आनंदात असल्यावर वचन देऊ नका, रागात असल्यावर उलट उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणताच निर्णय घाई गडबडीने घेऊ नका, कारण या 3 गोष्टीतच लोक संधी शोधत असतात आणि तुम्हाला त्रास देत असतात हे मात्र निश्चित आहे. क्षणभर सुखासाठी आयुष्यभर जीवनाची वणवण नक्कीच माणसाला करावी लागत असते. म्हणून जेवढा पैसा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा, कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद ही फक्त देवातच असते आणि देवच ते साध्य करू शकतात.
आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला तो नक्कीच आपल्या मनापासून स्वीकारावा लागत असतो. म्हणून स्वामी म्हणत असतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामींनी आपल्याला दिलाय. मग घाबरण्याची आपल्याला अजिबात गरज नसते. फक्त स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असतो. बस एवढंच आपल्याला काम करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला तो विश्वास टिकून ठेवायचा आहे. कुणाचा उपयोग करायचा असेल तर पहिल्यांदा फुगवलं जातं आणि नंतर लाथाडून वापरलं जातं. आणि आजकाल जगाची हीच रीत झालेली आहे. म्हणून लोकांपासून तुम्ही सावध राहायला शिका आणि आपल्या मनाप्रमाणे जगायला शिका. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही. एवढ्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि जसं काय या गोष्टीसाठी मोठं मेडलच आपल्याला मिळणार आहे हेही त्यांना कळत नाही. पण ते लोक तसेच करतात आणि मुद्दामूनच करत असतात. एखाद्याचं दिसणं, असणं आणि नसणं, माणूस सगळं काही विसरतो. पण एक स्वभावच असा असतो जो काही लक्षात राहतो. ज्यामुळे माणूस एखाद्याच्या मनात शिरतो किंवा मनातून तरी उतरतो. आणि त्यामुळे स्वभाव नेहमी तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि मन मिळवून नक्कीच ठेवला पाहिजे. आयुष्यात हसणं शिकावं लागतं, पण रडवायला तर लोक असतातच की जन्म झाल्यापासून, आणि ते आपल्याला रडवतच असतात. म्हणून विश्वासात गद्दारी धोका आहे. थोडं आमच्या वाट्याला जास्त झालं, पण वाईट त्या गोष्टीचं सुद्धा वाटलं नाही. दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, हे सगळं आम्हाला आमच्या जवळच्या लोकांनीच जास्त दिलं आणि ज्यांच्यावर आमचा डोळं झाकून विश्वास होता. आणि मग तुम्ही लोक ओळखायला यात नंतर तुम्ही शिकलं पाहिजे. आणि लोक ओळखल्या शिकले की तुम्ही सर्व काही जग पाहिलंय असं आपण म्हणू शकतो. चुकूनही दुसऱ्याचं वाईट करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. देव सुद्धा तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईटही केल्याशिवाय देव नक्कीच राहत नाही. लोक काय म्हणतील या विचारात आपलं आयुष्य वाया घालू नका. आपलं आयुष्य आहे ते तिथं निर्णय सुद्धा आपण स्वतःच घ्यायचे आणि आनंद सुद्धा आपण स्वतःच लुटायचा. लोकांचं कायम असतं कुठेही कशाची चुका काढायच्या आणि नाव ठेवत बसायचं. आणि चांगलं चाललेलं असेल तर ते बिघडून टाकायचं, हे लोकांचं काम आहे. पण आपण आपल्या मनाप्रमाणे आणि चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलंच राहिलं पाहिजे. आजकाल जगाची रीतच झाली आहे, उपयोग येईल तोपर्यंत वापरायचं आणि एकदा का वापर संपला की त्याला असं ठोकरायचं जणू काही त्याची आणि आपली ओळखच नव्हती. आणि असंच काहीतरी लोक वागत असतात आणि त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भेटतही असतात. म्हणून दुसऱ्यांचे 1000 सल्ले ऐकण्यापेक्षा नक्कीच तुम्ही आपल्या लोकांचे आणि जवळच्या लोकांचे सल्ले हे ऐकले पाहिजे आणि त्यानुसार पुढे चालले पाहिजेत. मदतसाठी जोडलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून सर्वांना तुम्ही मनापासून आणि निर्मळ मनाने मदत केली पाहिजे. कोणतेही स्वप्न नवसाने आणि देवापुढे बसून कधीच पूर्ण होत नाही. त्यासाठी दिवस रात्र कष्टही करावेच लागतात. मग देव आपल्याला त्यात साथ देतात आणि आपल्याला पुढे घेऊन जातात. फक्त त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी की आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा, एवढी स्वामींचरणी प्रार्थना. जो कष्ट करून शांत संयमी राहतो ना, त्यालाच घरात नेहमी माघाराची भूमिका घ्यावी लागत असते आणि तोच व्यक्ती माघारी जात असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ सगळ्यात देवाचा असतो आणि सगळं काही देवाच्या हाती असतं. म्हणून देवाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही कोणत्या कामाची सुरुवातही देखील नक्कीच करू नका. प्रामाणिक व्यक्तीची किंमत लोकांना कधीच वेळ आधी समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर मग वेळ निघून गेल्यावर समजते. पण तेव्हा त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो आणि त्या लोकांनाही समजण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. एक वेळ सरड्याने बदललेले रंग ओळखता येतात, पण माणसाने बदललेले रंग हे आपल्याला कधीच ओळखता येत नाही. म्हणून ते रंग तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते रंग ओळखून तुम्ही आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. एक छोटंसं भांडण होऊ द्या फक्त, लगेच लोक मी तुझ्यासाठी काय किती केलंय आणि काय केलंय याची हिशोब सांगतात. आणि म्हणून तर नात्यांची किंमत कधी शून्य होऊन जाते, कळत सुद्धा नाही. आणि मग ती नाती संपवण्याची वेळ येत असते. आयुष्याच्या पायऱ्या चढताना मी एक गोष्ट शिकलो, आपलेपणा दाखवून आपण आपलीच वाट लावून घेत असतो आणि आपल्याला कोणी जवळ करून घेत नाही. किती चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच, मग तो घराचा असो किंवा मग बाहेरचा असो. आणि म्हणून जीवनामध्ये कधी आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. सुखी आणि समाधानी मनुष्य भरपूर काही मिळवत असतो आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असतो. मित्रांनो, कुणाचंही तेवढंच व्हायचं जेवढा समोरचा आपल्याला मानतो. नाहीतर उगीच गुंतून जाऊन आपली अवस्था जाळ्यात पकडलेल्या पक्षासारखी नाही करून घ्यायची. एवढंच तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. 2 गोष्टी कधीच संपू देऊ नका,
मनाचं बालपण आणि अंतर्गणातला देवपण. आणि हे सगळं संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून मनात नेहमी स्वामी समर्थांचे नाव ठेवायचे. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा आजकाल जवळच्या लोकांचा आज खरा धंदा झालाय. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी दोष ठेवू नका आणि सगळ्यांची चांगले आणि मनोभावाने वागा. आणि बाळा, यशाची भाषा शांत असते, पण ती जग बदलते. यश गोंगाट करत नाही, ते फक्त शांतपणे मोठं होतं. म्हणून प्रयत्न करताना गोंधळ करायचा नाही, बोलून दाखवायचं नाही, फक्त मनापासून काम करायचं. कारण जो माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो त्याचं यश एवढं मोठं असतं की त्याला सगळं जग नक्कीच ऐकत असतं आणि त्याच्या साईडने ते बोलत असतं. म्हणून तुम्ही फक्त शांतपणे आपली कामगिरी पार पाडत राहा. सर्व काही देव पाहत आहे आणि त्यानुसार तुम्हाला फळ देव देणारच आहे. फक्त थोडा संयम हवा आणि थोडा धीर हवा. आणि तो धीर ठेवला की स्वामी सर्व काही व्यवस्थित करून टाकतील. याच्यावर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायला हवा. स्वामी भक्तांनो, माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. मग फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा हा सावरत असतो. म्हणून स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र नक्कीच असेल. म्हणून ते नातं फक्त आपण स्वामी समर्थांशी जोडायचं आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. कसं बोलू, किती बोलू स्वामी तुमच्याबद्दल, तुमची व्याख्या सांगायला मला शब्दच पुरत नाही. जगन्य गोष्टींनी भरलेल्या माझ्या आयुष्याच्या पुस्तकातलं कधीही न मिटणारं पान स्वामी तुम्ही आहेत. सुखाच्या क्षणामध्ये माझ्या चेहऱ्यावर खुललेल्या गोड हास्यातला आनंद स्वामी तुम्ही आहेत. माझ्या अंतर्मनातून वाहणाऱ्या विचारांच्या प्रवाहाला प्रत्येक वेळी मिळणारी योग्य दिशा स्वामी तुम्ही आहेत. यशाच्या शिखराकडे भरारी घेताना माझ्या पंखामध्ये सामावलेलं सगळं बळ स्वामी तुम्ही आहेत. दुःखाच्या ढगांनी व्यापून टाकलं जर मन माझं, कधी तर निराशेचं घुसर पांगवणारा वारा तुम्ही आहेत. आणि पडलं चुकीच्या मार्गावर पाऊल माझं, कधी तर बेधडकपणे मिळणारा इशाराही स्वामी तुम्हीच आहेत. माझ्यातल्या संसाराचं आणि संस्काराचं तेज तुम्ही आहेत. मनातल्या विचारांचं सौंदर्य तुम्ही आहेत. माझ्या प्रत्येक प्रयत्नांनी ची जिद्द तुम्हीच आहेत आणि भरकटण्यापासून रोखणारी हद्दही स्वामी तुम्हीच आहेत. आणि स्वामी, मी तुम्हाला सर्व काही मानू इच्छितो. आणि स्वामी म्हणतात, जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, तर स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर फक्त असतं. म्हणून नको भुलू नाम स्वामींचे, सार्थक होईल जीवनाचे. किती वर्ण गुण मी त्यांचे, असेच आहे स्वामी आमचे. आणि ते स्वामी सदैव आपल्या पाठीशीच राहणार आहेत. दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत. आणि मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वतःला योग्य गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल ना, तेवढं सुखी राहाल. आणि या चुकीच्या गोष्टी आपण आत्मसात अजिबात करू नये. काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देऊन देतो, जास्तच आपलेपणाने वागवतो, जवळच समजून बसतो, पण त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं. पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका, कारण ते वेळ आली की रंग दाखवतातच. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा. उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनू नये यावर मात्र तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. म्हणून अध्यात्म्यात आपल्या गुरुशिवाय आणि आपल्या गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी तुम्ही गुरुचरित्र हे वाचले पाहिजे. आणि गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरूंविषयी लिहिलेले पुस्तक, ग्रंथ, गोष्टी, चारित्र्य कथा, लीला वर्णन आहे. आणि म्हणजे यामुळे आपली भावभक्ती, श्रद्धा वृद्धिंगत होत असते. मग तुमचे गुरु कुठलेही असो, त्यातून तुम्हाला त्यांचा प्रत्यय नक्कीच येईल. म्हणून मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं ना की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने तो वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात आपण फक्त ठेवलं पाहिजे.
म्हणून बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. म्हणून दुसऱ्याकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी सर्व काही स्वामी समर्थ पाहून घेतील, असं ते आपल्याला म्हणत आहेत. म्हणून तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. आणि सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभे मात्र केले आहेत. अर्थात भागवत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे, हे मात्र निश्चित. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक, काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, हे ज्याने त्याने नक्कीच ठरवलं नक्कीच पाहिजे. म्हणून परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे. आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण आणि भजन आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून एवढं नको चिंता करू बाळा, असे स्वामी म्हणत आहेत. जा लवकर चिंतामुक्त होशील, आशीर्वाद आहे माझा. आणि असाच आशीर्वाद स्वामी आपल्याला कायम स्वरूपी देत राहतात आणि तो आशीर्वाद आपण नक्कीच घ्यायचा आहे. मित्रांनो, साधना म्हणजे काय असतं की आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा तुम्हाला ते करावे लागते आणि त्यालाच आपण साधना असे म्हणतो. म्हणून किती तुम्ही जीवनात काहीही करा, पण साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा संपूर्ण सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि आपल्याला भरपूर काही मार्गदर्शनही करत असतात. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं बरं. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलोत आणि आमचं हे सर्वात मोठं भाग्य सुद्धा आहे. म्हणून स्वामी, एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी? आपल्यासाठी आपल्या सेवेकऱ्यांची इच्छा पूर्ण करणे क्षुल्लक गोष्ट आहे स्वामी. एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी तरसवू. स्वामी, एखाद्याची जगण्याची इच्छा मरून जाईल एवढं तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका. आम्हाला काही चुकी झाली असेल तर नक्कीच माफ करा, क्षमा करा, दया करा, पण आमच्यावर कधी रागावू नका. आणि तुमच्या नक्कीच कृपेचा सागर आमच्यावर तुम्ही नक्कीच ओलांडावा. स्वामी महाराज, आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्याकडे काही मागण्याची गरज उरणार नाही आणि आम्ही ते मागणारही नाही, कारण आम्हाला माहिती आहे की आमचे स्वामी आपल्याला सर्व काही देतात. म्हणून कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, ज्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. ती फक्त आपण ठेवली पाहिजे. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत, याचा फक्त आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. म्हणून काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बातम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात. त्यांना स्वामी शिक्षा देतीलच आणि नंतर देणारच आहेत. यावर फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी प्रत्येकाचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. आणि कोणाविषयी वाईट भावना आणि विचार मात्र नक्कीच ठेवू नका, मग तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू, स्वामी आहेत ना आणि ते सर्व काही बघून घेतील. तेच आपले करते धरते आहेत आणि तेच आपलं सर्व काही बघत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून आपलं जीवन सुरळीत चालू ठेवायचं आहे. काही नाते जे असतात ते आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायाचं मिळत नाही, फक्त कारणं भेटतात. मग एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहेत आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून ते मात्र दूर पळत असतात. म्हणून ही लोकांची समजण्याची चूक आहे. म्हणून आपल्याला परब्रह्म, आपले स्वामी महाराज किंवा देव आपल्याला कोणत्याही रूपात दर्शन देऊ शकतात आणि कशीही परीक्षा घेऊ शकतात. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी चांगल्या मनाने प्रत्येकाशी बोलायचे
आणि चांगल्या मनाने खुल्या मनाने आपण प्रत्येकाला नक्कीच मदत करायची आहे. म्हणून कमळ आणि त्याचे पान हे त्याच्या पानाच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. म्हणून अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. मग त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. आणि स्वामींचे विचार आपल्या मनात असतील तर नक्कीच आपल्याला देव नक्कीच चमत्कार दाखवेल आणि नक्कीच आपल्याला दर्शनही देईल. म्हणून श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात त्याला हरिहराची देवताही वंदन करतात. कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधाही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. म्हणून सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य आणि साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात आणि भरपूर काही यश त्यांना आयुष्यामध्ये मिळत असतं. म्हणून आयुष्यामध्ये गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना, की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. आणि कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते नक्कीच तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र तुमच्या घडून राहील. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून ते आपल्याला आशीर्वाद नक्कीच देतील. कारण तुमच्या मागण्यामागे जी मर्यादा आहे ती मर्यादा स्वामींपुढे नाही. स्वामी भरपूर काही तुम्हाला देतील. म्हणून एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती ही महाराजांकडे आली आणि स्वामींना ते म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात त्रागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल ना? हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित मात्र पार पडेल. म्हणून जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्याचा जन्म भेटेल, पण ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. मग आपण त्याचा चांगलाच उपयोग करून घेतला पाहिजे आणि कधीही आपण विचार चांगलेच केले पाहिजे. स्वामींविषयी नक्कीच मनात पूर्ण मनोभावेने भक्ती चांगली केली पाहिजे आणि स्वामींची सेवाही केली पाहिजे. म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्मकांडकडे न जाता सात्विक शक्ती, भक्ती इत्यादींची जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच प्रगती तुमची होईल आणि तुम्ही भरपूर पुढेही जाल. म्हणून अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्त केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच जीवनात केल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जीवनात चालले पाहिजे. म्हणून लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मात्र काहीच लागत नाही. आणि स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास मात्र होणारच आहे. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे,
भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा ही करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिला, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आपण नक्कीच मंदिरात जात असतो किंवा मठात जात असतो. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा हा कधीच पूर्ण करू शकत नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते. शेवटी श्रद्धेचा देखील यात भाग नक्कीच आहे आणि श्रद्धा ही आपली असलीच पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच तर फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. मग हेच तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि ते ओळखलं की स्वामींना तुम्ही ओळखले आणि स्वामींनीही तुम्हाला ओळखले, असा त्याचा अर्थ नक्कीच मात्र होतो. म्हणून आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो. ते पुण्य शिल्लक ठेवावे आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला, तर त्यावेळेसच आपण स्वामींच्या साकडे टाकायचे, अन्यथा नाही. कारण ते पुण्य मग तुमचं वाया जाणार आहे. आणि छोट्या कारणासाठी जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींना ते मागत असाल तर तुमचं पुण्य हे कमी होत जातं. म्हणून नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. अर्थात नामस्मरणाने सैरावेर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण मात्र होत असते, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सुतक, मासिक धर्म, शौच, असौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जातो शकतो आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येऊ लागतात आणि ते अनुभव सुद्धा आपण घेतलेच पाहिजे. म्हणून प्रत्येकाला समजावत नाही बसायचं. जीवनात भरपूर लोक तुमच्या समोर आणि तुमच्या सानिध्यात येणार आहे. कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपल्या स्वतःची किंमत ही कमी करून घेत असतो. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचं मात्र असते. आणि माझे तेच नातं स्वामींचे आहे. आणि तुम्ही स्वामींचं नातं असं असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींशी जुळून घेतले आहे आणि स्वामींनी तुम्हाला नक्कीच त्यांचा भक्त मानले आहे. आणि तुम्ही स्वामींची भक्ती आणि सेवा ही मनापासून नक्कीच करत आहात. कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्या जवळ आहेत असे ते आपल्याला सांगत असतात. जसं की एखाद्या गाडीवर त्यांचं चित्र दिसतं, त्यांनी लिहिलेला संदेश दिसतो किंवा काहीही असो ते आपल्याला दिसत असतं. या अर्थाने स्वामी आपल्याशी भेटतात आणि आपल्याला म्हणतात, बाळा, तू जिथे जाशील ना तिथे मी तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणतात. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो, ही मी सेवा केली, ती मी पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढा दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम तुमच्या मनातून अगदी काढून टाका. कारण स्वामी जगाचे मालक आहेत आणि ते सर्व चालवत आहेत आणि ते सर्व करत आहेत, याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून विसर पडणार, काम झाले, गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मजा हाक मारिता, फायदा मात्र परदीपत्ता, तुम्ही नक्कीच तोंड फिरवता. असं स्वामींची कधीच करू नका आणि स्वामींची कधीच तोंड फिरवू नका. स्वामींना जर तुम्ही मान्य केलं आहे आणि ज्यांना ते नवस तुम्ही मान्य केला आहे तो नक्कीच फेडायला शिका आणि स्वामींचं नक्कीच ऋण तुम्ही फेडा. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून आपण दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण काय स्वतःच्या जीवनामध्ये चांगलं करू शकतो आणि आपण किती चांगलं करून पुढे जाऊ शकतो याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून या जगात सर्वच लोक हे आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक
आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्यावर वाईट भावना ठेवतात. आणि त्यामुळे फक्त आपण सावध राहून लोकांशी संबंध तसेच ठेवायचे जसे ते आपल्याशी ठेवतात, आणि आपल्याशी ते लांब राहून संबंध ठेवतात तसेच आपल्याला त्यांच्याशी संबंध ठेवायचे. म्हणून वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको मुलबाळ आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच आपली साथ सोडणार नाही. आपल्यावर कितीही बिकट परिस्थिती असली तरी स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतील आणि आपल्याला मदत सुद्धा करतील. आणि स्वामी इतके दयाळू आहेत की त्या संकटातून आपल्याला ते पहिलेच बाहेर काढण्यासाठी काहीतरी पर्याय काढून ठेवत असतात. आणि त्यांना माहिती असतं की याला कसं यातून बाहेर काढायचं ते. म्हणून त्यासाठी फक्त स्वामी भक्तीत तुम्हाला असायला लागतं. निस्वार्थपणे कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म आहे. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही, त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे, म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुख दुःखाची मनाला लागण अजिबात मात्र होत नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपतील आणि समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं. पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदारपणा नक्कीच आपल्यात असायला लागतो. आणि तो समजूतदारपणा तुमच्यात असला की तुम्ही भरपूर गोष्टी या समजू शकाल आणि पुढेही जाऊ शकाल. म्हणून प्रत्येकाला आदर द्यायला शिका. तुमच्यापेक्षा मोठा असो वा छोटा असो, कोणत्याही रूपात देव येत असतो आणि आपली परीक्षा घेत असतो. म्हणून त्या रूपाने देवच आपल्याला भेटायला आलेत या अर्थानेच आपण त्यांच्याशी भेटले पाहिजे आणि त्यांना मान सन्मान हा दिलाच पाहिजे. सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याच गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आणि जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि सुखी तुमचे होऊन जाईल. स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे नक्कीच ध्यान. आणि स्वामीं चरणीच तुम्ही भरपूर काही गोष्टी या स्वीकारल्या पाहिजे आणि त्यांच्या चरणी अर्पण केल्या पाहिजे. कारण त्यामुळे आपल्याला एवढ्या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत आणि एवढ्या गोष्टी आपल्याला त्यांनीच दिल्या तर आहेत. म्हणून स्वामी कृपा म्हणजे काय? आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात, पण स्वामी परीक्षा घेत असतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर म्हणतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. आणि स्वामींची कृपाचा अनुभव मला स्वतःला आला आहे आणि मी तो अनुभवला सुद्धा आहे. तसेच तुम्ही सुद्धा अनुभवा. फक्त तुम्ही काही न केलं तरी चालेल, मठात नाही गेले तरी चालेल आणि तुमच्याकडे फोटो नसला स्वामींचा तरी चालेल. मोबाईलमध्ये स्वामींचा फोटो उघडा आणि त्यांच्या समोर बसा आणि त्यांचं नामस्मरण करा. बघ, तुम्ही फोटोकडे नाही बघितलं तरी चालेल, पण मनापासून तुम्ही अगदी निस्वार्थपणे तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण केलं आणि स्वामींची आठवण काढली तरी स्वामी तुम्हाला आपलंसं करतील. एवढे दयाळू आणि आपल्या आईसारखं प्रेम करणारे स्वामी आहेत. आणि स्वामी आपल्यावर आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम करतात. म्हणून स्वामी म्हणतात, अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी ही रस्त्यातील विविध आणि व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल फक्त चालू ठेवा. पुढचे पाऊल तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला स्वामी नक्कीच दाखवतील आणि पुढचा मार्गही ते दाखवतील. कारण त्यांची भक्ती आपण केली आहे आणि ते आपल्याला नक्कीच मदत करतात आणि आपल्यावर कृपा देखील करतात. म्हणून परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय मात्र नक्कीच असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर मात्र अवलंबून असतं. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा यांचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि यांचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतर प्रगती न होता अधोगतीच नक्कीच होईल आणि मग आपण चुकीच्या मार्गाला सुद्धा लागू शकतो. म्हणून बरेच जणांचं आयुष्य हे दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळेल. म्हणून लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असे आपण कधी राहू नये. आणि पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते
तसे भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकांचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे आणि साधकाने तन मन धन पूर्णता विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममान झाले पाहिजे आणि स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र निश्चित आहे. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली, रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. म्हणून स्वामी सखा आहेत आणि स्वामीच माझे मित्र आणि मैत्रीण आहेत. म्हणून स्वामींशी मी नातं हे घट्ट केलं आहे आणि स्वामींविषयी विचारच माझ्या डोक्यात फिरत असतात. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांच्या बाबतीत देखील तसेच वाटू देऊ नये. म्हणून अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू देऊ नका. आणि अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार म्हणजे येणार हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण दुसऱ्यांविषयी जसा विचार करतो ना, तोच विचार आपण स्वतःविषयी करतो, लक्षात घ्या. आणि तेच देव आपल्याला देत असतो. म्हणून दुसऱ्यांविषयी विचार करताना कधी चांगला विचार आपण केला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा भक्ती विश्वास हा तितकाच महत्वाचा असतो. जीवनात काही होऊ द्या, किती अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी केलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास श्रद्धा दृढ असावी, भक्ती सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात मात्र शंका अजिबात नाहीये. आणि ते कल्याण स्वामीच आपलं करणार आहेत. म्हणून आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, या उलट मदतीचा हात आपण कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे परंतु भविष्य उज्ज्वलत असणार एवढा विश्वास मात्र स्वामींवर नक्कीच आहे. आणि स्वामींवरचा हा विश्वास शेवटपर्यंत आम्ही असाच टिकून ठेवू. जरी पैसे आले किंवा नाही आले, सुख आलं किंवा नाही आलं, तरी स्वामींवरचा विश्वास आणि स्वामींशी नाते मी असंच ठेवणार आहे आणि तुम्ही असंच ठेवा. म्हणून मनुष्य हा जन्मतः सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ मोह माया याने पूर्णपणे गुरफडलेला असतो. स्वामींची सेवा भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती नक्कीच होते. म्हणून सध्याच्या आधुनिक व मॉडर्न जगामुळे बऱ्याच तरुण तरुणींचा मनावर विचारांवर ताबा सुटत चालला आहे. काम क्रोध मद मत्सर हे षडीप्रू नक्कीच त्यांचा ताबा घेत आहेत आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिक नुकसान करत आहेत. आणि त्यावर एकमात्र उपाय म्हणजे तरुण मंडळींनी जास्तीत जास्त स्वामींच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. मग ते स्वामींचे नामस्मरण असो, रोज न चुकता 11 माळ जप असो, 3 ते 3 अध्याय स्वामी चरित्र वाचन असो आणि ध्यान धारणा असो. यामुळे स्वामी या सर्वांपासून आपले रक्षण करून आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी प्रदान करतात. आणि हे अनुभवाचे बोल आहेत आणि ते माझ्यासोबत सुद्धा चांगल्या प्रकारे झालंय. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो. इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की या ध्येयासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे आणि तुमच्या जवळ मी यावे. कारण या पृथ्वी तलावर भरपूर लोक ही गर्विष्ठ आणि अहंकारी झाले आहेत आणि कोणातही माणुसकी उरली नाही. पण एक गोष्ट आहे की मला जी लोक चांगली भेटतात ती भरपूर चांगली आणि तुमच्यात त्यांचा आत्मा हा असतो असं मला वाटतं. स्वामीच मला भेटायला आलेत असं मला वाटतं. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्यांच्याशी कोणी 2 प्रेमाचे गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र अटळ मात्र सत्य आहे. म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होता विसरून जाता. भक्ती नाही व्यवहार करता तुम्ही. तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमच्या आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती मात्र तुम्ही करू नका. आणि स्वामींना जे तुम्ही सांगितलं आहे ते फक्त तुम्ही पूर्ण करा. म्हणून आमचे पाय खेचणारे, आम्हाला खड्ड्यात टाकणारे, आमच्या वाईटावर भरपूर जण आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत. कारण आमचा पाठीराखा फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आम्हाला यातून काढणार आहेत आणि बाहेर त्या प्रत्येक संकटातून काढतील जे आमच्यावरील. कारण स्वामींची कृपा आमच्यावर आहे हे चांगलंच आम्हाला समजलं आहे. कारण आम्ही स्वामींचं नामस्मरण करतो आणि त्यांना आम्ही हाक नक्कीच देत असतो. म्हणून स्वामी महाराज समजणे
एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे तो संत महात्मे सुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. आणि स्वामींपर्यंत पोहोचायचे असेल तर शुद्ध अंतकरणाने एकाग्रतेने जप ध्यानाने पोहोचा. आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावा जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आणि हे प्रकर्षाने लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. कारण ते भरपूर मोठे व्यक्ती आहेत आणि आपण त्यांच्याविषयी एवढी चांगली भावना ठेवू तेवढी चांगली भाऊ ते आपल्या विषयी ठेवतील. म्हणून इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेला पण रस्ता भेटतो असे असते स्वामी मठ. आणि डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही. आणि आयुष्याला नवी दिशा मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामी दरबार आहे. आणि त्या स्वामी दरबारात तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक दिवशी जरी गेलं तरी चालेल. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकऱ्याला कधी कोणाचे हात पसरवण्याची वेळ येत नाही ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येत नाही. म्हणून स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच ते करून टाकत असते. आणि ती शक्ती स्वामींची आपल्याला सर्व काही दाखवत असते आणि सर्व काही मार्गातून बाहेरही काढत असते. म्हणून त्या स्वामींच्या शक्तीवर विश्वास आपण ठेवायचा आहे आणि अगदी मनापासून ठेवायचा आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि या स्वामींचा दिव्य संदेश जर तुम्हाला सगळ्यांना मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. धन्यवाद.